मनरेगा योजनेतील गैरप्रकाराची तक्रार आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याच्या तरतुदी झाल्या आहेत। त्या विरोधात राजपत्रित अधिकारी संघटनेनं आंदोलनाचं हत्यार उपसलंय। जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीडीओंनी आज सामूहिक रजा आंदोलन केलं। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झालाय। महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथल्या गटविकास अधिकाऱ्यांवर कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल झालाय। मनरेगा योजनेतून घरकुल आणि पाणंद रस्त्यांची कामं सुद्धा केली जातात। रोजगार हमी योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद 1990च्या शासन निर्णयात होती। मात्र त्याला अधिकारी संघटनेनं विरोध केल्यानंतर 2023 मध्ये त्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली। पण 26 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथल्या गटविकास अधिकाऱ्यावर थेट गुन्हा दाखल झाला। कोणत्याही प्रकारची चौकशी न करता थेट अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची जाचक तरतूद रद्द करावी या मागणीसाठी आजचं आंदोलन करण्यात आलं। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी या आंदोलनात सहभागी झालेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर झालेल्या आंदोलनात वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत। कायद्यातील तरतूद रद्द होईपर्यंत सामूहिक रजा आंदोलन सुरू राहील असा इशारा देण्यात आलाय। परिणामी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे।